आतमध्ये पाठवायचे आहेत. पंच त्या ठिकाणी तैनात आहेत. आपण मॅचला सुरुवात करतोय. पहा, अजूनही भरपूर साऱ्या मॅचेस आपल्याला कव्हर करायच्या आहेत. सामना लगेचच सुरू करा. चला, फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पाठवायचे आहेत. चंदू शेटे सरांचा खरं तर या ठिकाणी सन्मान नुकताच संपन्न झाला, परंतु आता ते रजा घेत आहेत. खूप साऱ्या शुभेच्छा असतील पुढच्या कारकिर्दीसाठी, त्यांना देखील पुढच्या वाटचालीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. आणि जाऊया मैदानाच्या दिशेने, ज्या ठिकाणी पुढच्या सामन्याला या ठिकाणी सुरुवात होणार आहे. दोन्ही टीम सज्ज होत आहेत. दोन्ही फलंदाज देखील मैदानाच्या आतमध्ये जाताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. 4 षटकांचा सामना असेल. दोन्ही टीमला खूप साऱ्या शुभेच्छा आपण देऊया. अतिरिक्त खेळाडू आतमध्ये कोणीही थांबणार नाहीये, याच्याकडे सर्व खेळाडूंनी लक्ष द्यायचं आहे. चला, क्षेत्ररक्षण सजवा प्लीज. चार षटकांचा सामना असेल. दोन्ही टीमला खूप साऱ्या शुभेच्छा आपण या ठिकाणी पुन्हा एकदा देऊया. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना आपल्याला पाहायला मिळते. एका बाजूने हर्षला आपण पाहणार आहोत. गोलंदाजी मार्गवरती राहुल सज्ज झालाय. 4 षटकांचा सामना असेल. अतिशय सुंदर असे सामने आज संपूर्ण दिवसामध्ये आपल्याला पाहायला मिळाले, परंतु आता रात्रकालीन ही स्पर्धा म्हणावी लागणार आहे, कारण अंधाराचा सावट देखील मैदानाच्या अवतीभोवती येऊ लागलाय आणि स्पर्धा देखील त्याच ढंगात आपल्याला सर्व खेळाडू खेळताना पाहायला मिळत आहेत. मॅचला होती सुरुवात. पहिलं षटक फेकण्यासाठी गोलंदाज राहुल माथुरला आपण पाहणार आहोत. 4 षटकांचा सामना असेल. बेस्ट ऑफ लक, खूप साऱ्या शुभेच्छा. फर्स्ट बॉल, पहिलाच बॉल अतिरिक्त बाहेर जाणारा पाहायला मिळाला. गिरकी घेतली आणि व्हाईट बॉलचा इशारा मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. एक्स्ट्राच्या स्वरूपात डावाला सुरुवात होताना आपण पाहिली. एका धावेने धावफलक आता मात्र सुरू झालंय. पुढे टाकला होता बॉल, फिरवण्याचा प्रयत्न जरूर केला होता बॅटरनं. इथे मात्र एक धाव कंप्लीट. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न होईल का, परंतु रिस्की रन नाही घेऊ शकत. एकच धाव संख्येवरती समाधान मानावा लागणार आहे. आता विकास हा बॅटर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. सर्व खरं तर लेजंड खेळाडू देखील या स्पर्धेच्या माध्यमातून खेळताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि खरं तर या प्रीमियर लीगचं यश आहे. मोठ्या संख्येने सर्व खेळाडूंचा प्रतिसाद या स्पर्धेला देण्यात आला आहे. आणि इथे मैदानाच्या आतमध्ये काय पाहायला मिळतं, पंचांचा इशारा डिक्लेअरच्या स्वरूपात. ही मात्र दोन्ही फलंदाजांनी स्ट्राईक रोटेट करण्याचा प्रयत्न केला गेला, परंतु इथे एक धाव डिक्लेअरच्या स्वरूपात येताना आपल्याला पाहायला मिळते. टोटल धावा जर आपण पाहिल्या तर 3 धावा धावफलकावरती येताना पाहायला मिळत आहेत. 3 धावा. इथे बाहेर निघून खेळण्याचा प्रयत्न होता. चांगली फिल्डिंग. राहुलने स्वतःच्या फॉलो थ्रोमध्ये चेंडूला स्टॉप केलाय आणि कुठलीही धाव मात्र या बॉलवरती येताना पाहायला मिळणार नाही. डॉट बॉल आलाय. इथं देखील बाटची खडा, परंतु बॉल मात्र डिक्लेअरच्या स्वरूपामध्ये ही एक धाव पुन्हा एकदा येताना पाहायला मिळणार आहे. भरपूर चेंडू उचली घेतो, जेव्हा पडतो तेव्हा मात्र बाउन्सचा अतिरिक्त पाहायला मिळाला आणि सरळ मात्र डिक्लेअरच्या स्वरूपात एक धाव येताना पाहायला मिळाली. पुढचा बॉल इथे पुन्हा एकदा बाहेर काढण्याचा प्रयत्न केला गेला होता. गोलंदाजाच्या माध्यमातून एक धाव कंप्लीट त्या ठिकाणी केली जाईल आणि पुन्हा एकदा एक सिंगल येताना पाहायला मिळते. षटक देखील संपले गेले. पंचांचा इशारा येतोय आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर एक चेंडू अजूनही 5 चेंडू झालेत. अजूनही एक चेंडू बाकी आहे का?
येस ओके. चला एक चेंडू अजूनही बाकी असेल. चांगला सामना आपल्याला पाहायला मिळणार आहे. अजूनही एक चेंडू बाकी असेल. टोटल धावा धावफलकावरती 5 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. 5 धावा धावफलकावरती येताना आपण पाहतोय पहिलं षटक मार्गस्थ आहे आणि 5 धावा धावफलकावरती आतापर्यंत लागल्या गेल्यात. हा चेंडू खूपच बाहेर चालला. वाईटचा इशारा पंचांच्या माध्यमातून दिला गेला. एक्स्ट्राची धाव मात्र स्कोर कार्ड वरती लागली जाईल. 6 धावा धावफलकावरती येताना पाहायला मिळत आहेत. इथे समोर फेकला होता त्याच्यावरती देखील मोठा स्ट्रोक केला आणि इथे काय घडतोय, फलंदाजाला परतावा लागेल मैदानाच्या बाहेर आणि नशिबाची साथ खरं तर मिळालेली नाही आहे फलंदाजाला आणि इथे मात्र मैदानाच्या बाहेर जावं लागतील. एक मोठी विकेट. सलामीवीर फलंदाज हर्षला मात्र परतावा लागेल मैदानाच्या बाहेर. चांगला फटका होता परंतु फलंदाजाला असं वाटलं देखील नव्हतं की बॉल त्या ठिकाणी अदला आणि सरळ गोलंदाजाच्या हातामध्ये आला आणि धावचीच्या स्वरूपात बाद व्हावं लागतंय. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये विरल दाखल होतोय. पुन्हा एकदा फलंदाज सज्ज होत आहेत. ऑनशॉट मध्ये भिरकवण्याचा प्रयत्न. एक धाव सहजरित्या त्या ठिकाणी कंप्लीट केले गेल्या. डिक्लेअरच्या स्वरूपात एक धाव येताना पाहायला मिळेल आणि एका धाव्याने धावफलक पुढे सरकणार आहे. विरल स्ट्रायकिंग वरती फलंदाज पाहायला मिळतोय. मागच्या मॅच मध्ये खरं तर चांगली बॅटिंग केली होती या फलंदाजानं. इथून देखील करावे लागणार आहे. इथे सोडून दिला बॉल. वाईटचा इशारा मैदानाच्या आतमध्ये दिला गेला. एक्स्ट्राची धाव स्कोर कार्ड वरती वाढताना आपल्याला पाहायला मिळेल. एक्स्ट्राच्या धावा खरं तर या मॅचमध्ये येताना आपल्याला पाहायला मिळाल्या. पहिलं राहुलनं देखील एक्स्ट्राच्या धावा खर्च केल्यात आणि इथे देखील एक्स्ट्राची धाव येताना पाहायला मिळते. परंतु धावांना हवा तसा वेग आतापर्यंत आलेला नाही आहे आणि टोटल धावा जर आपण पाहिलं तर 8 धावा धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. एक्स्ट्राच्या धावा दिला गेला परंतु गोलंदाजी देखील तेवढी तिखट पद्धतीची पाहायला मिळते. इथे सुंदर फटका समोरच्या दिशेने फोर्स करण्याचा प्रयत्न केला जातो आणि बॉल चाललाय सीमा रेषेच्या बाहेर. 4 धावेसाठी चौकार. 4 धावेने धावफलक पुढे सरकताना आपल्याला पाहायला मिळेल. 12 धावा धावफलकावरती लागताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. 12 धावा धावफलकावरती येताना पाहायला मिळतील. या 4 धावेने धावफलक झपाट्यानं वाढलंय. दुसरे षटक मार्गस्थ असताना 12 धावा धावफलकावरती येताना आपण पाहतोय. नीलवरती 4 धावा येताना पाहायला मिळाल्या. बारा धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. मागच्याच बॉलवरती 4 धावा येताना पाहायला मिळाल्या. हा देखील सुंदर असता फटका खेळून गाड्या त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक तैनात होते परंतु इथे एक धाव येताना पाहायला मिळेल आणि एका धावेने स्ट्राईक देखील रोटेट होताना पाहायला मिळणार आहे. 13 धावा धावफलकावरती लागताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. ज्या ठिकाणी दुसरं षटक मार्गस्थ आहे. चांगली गोलंदाजी. चौकार वगळला तर आतापर्यंत चांगली गोलंदाजी केली आहे नील या गोलंदाजाने. इथे देखील फटका चांगला आहे परंतु इथे मात्र एक धाव पाहायला मिळेल. एका धावेने धावफलक पुढे सरकताना आपण पाहणार आहोत. चौदा धावा धावफलकावरती येताना पाहायला मिळत आहेत. इथे सोडून दिलाय परंतु चांगला चेंडू पाहायला मिळतोय.
पंचांकडे आशाभूत नजरेने पाहत होते फलंदाज, परंतु इथे मात्र डॉट चेंडूचे सांगता होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. 14 धावा धावफलकावरती आतापर्यंत लागल्या. दुसरं षटक मार्गस्थ आहे आणि चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. हाही वेगवान आहे, हाही वेगवान बॉल सरळ चाललाय. विकेट किपर राहुल यांच्या हातामध्ये आलाय डॉट बॉल. शेवटचे 2 बॉल मात्र अप्रतिम फेकले नेली या गोलंदाजानं. दोन्ही चेंडू मात्र ऑफ स्टेजच्या बाहेर टाकण्याचा प्रयत्न केला गेला होता आणि ते यशस्वी देखील झालेत. 14 धावा धावफलकावरती येताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. उर्वरित 2 षटकांमध्ये आता चांगली फटकेबाजी करावी लागेल. इथून जर चांगल्या धावा तुम्हाला उभा राहायच्या असतील तर फक्त 14 धावा धावफलकावरती येताना पाहायला मिळत आहेत. त्याच्यामध्ये एक फलंदाज खरं तर बाद होताना पाहायला मिळाला आणि तो महत्त्वाचा फलंदाज होता, त्याला मात्र मैदानाच्या बाहेर पाठवलंय धावचीच्या स्वरूपात. तिसरं षटक फेकण्यासाठी गोलंदाजी मार्गवरती सेफला आपण पाहणार आहोत. इथे काय घडतोय त्या ठिकाणी प्रेक्षक आहेत. अतिशय वेगवान स्ट्रोक होता, परंतु बॉल बचावले गेले तसंच म्हणावं लागणार आहे. चांगला फटका होता विरल यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाला. डॉट चेंडू पाहायला मिळेल. 14 धावा धावफलकावरती येताना पाहायला मिळत आहेत. इथे फिरवलाय बॉल पडल्यानंतर थोडासा टर्न घेताना पाहायला मिळाला आणि सरळ चाललाय. विकेट किपर राहुल यांच्या हातामध्ये डॉट बॉल आलाय. लगातारचे 2 चेंडू अप्रतिम फेकलेत. कमालीची गोलंदाजी स्वीप यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. जेवढी चांगले बॅटिंग करतात तेवढी चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. हाही बॉल फिरवलाय आणि आता अपील देखील केली गेली. रनआउटच्या स्वरूपात फलंदाज बाद होईल का, परंतु पंचांनी मान डोळावले. अर्थातच नॉट आउटचा इशारा पंचांच्या माध्यमातून देण्यात आलाय. लगातारचे 3 चेंडू अप्रतिम फेकलेत. सेफ या गोलंदाजानं कौतुक करावं लागणार आहे, कारण 2 षटकामध्ये आपण जर पाहिले तर 14 धावा आल्या होत्या, परंतु तिसऱ्या षटकामध्ये अप्रतिम अशी गोलंदाजी पाहायला मिळते आणि लगातारचे 3 चेंडू निर्धाव फेकलेत. चौथा बॉल पुन्हा एकदा सज्ज होत आहेत. आता हातभर टर्न केलाय आणि इथे 2 धावा पाहायला मिळतील. वाईट +1 एकूण 2 धावा स्कोर कार्ड वरती ऍड केल्या जाणार आहेत आणि चौथ्या बॉलवरती वाईट बॉल आलाय आणि 2 धावा देखील आल्या. टोटल धावा जर आपण पाहिल्या ना तर 16 धावा धावफलकावरती आतापर्यंत लागल्या जातील. भरपूर चेंडू बाहेर काढला होता आणि त्याच्यावरती 2 धावा येताना पाहायला मिळाल्या. हाही बॉल खराब आहे, परंतु फिल्डिंग चांगली पाहायला मिळते. लगातारचा दुसरा चेंडू वाईट आला आणि त्याच्यावरती 1 धाव येताना आपल्याला पाहायला मिळते. टोटल धावा जर आपण पाहिल्या ना तर आता मात्र 17 धावा अशुभ आकडा खरं तर धावफलकावरती लागला जातोय. मैदानाच्या आतमध्ये घडतंय का, इथे चांगला बॉल पाहायला मिळेल. लगातारचे 2 चेंडू खराब आल्यानंतर चौथा चेंडू मात्र योग्य रीतीने हाताला स्वीप या गोलंदाजानं चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. टोटल धावा जर आपण पाहिल्या तर 17 धावा धावफलकावरती आतापर्यंत लागल्या गेल्यात आणि तिसऱ्या षटकातील अजूनही 2 चेंडू जर केले ना बाकी असेल. 17 धावा धावफलकावरती येताना आपण पाहतोय. इथे स्वीट साऊंड ऑफ द बॅट आणि या बॉलवरती चौकार. एक मोठा फटक्याची गरज होती या खरं तर मॅच मध्ये आणि तोच फटका येताना आपल्याला पाहायला मिळाला. टोटल धावा जर आपण पाहिल्या तर 21 धावा धावफलकावरती येताना आपण पाहतोय. अजूनही अंतिम चेंडू खरं तर येणं बाकी असेल या तिसऱ्या षटकातील. हा बॉल फिरवला बाहेर गेला, खूपच बाहेर पाहायला मिळाला आणि पंचांनी दोन्ही हात जमिनीला समांतर करत मात्र इशारा दिला की इट्स अ वाईट बॉल. एक्स्ट्राची धाव पुन्हा एकदा येताना पाहायला मिळणार आहे. टोटल धावा जर आपण पाहिल्या तर आता मात्र हळूहळू आकडा 22 वरती जाऊन पोहोचला आहे. इथे बाची कडा पकडला गेलाय आणि विरल आता परतावा लागेल मैदानाच्या बाहेर. एक चांगला झेल, फलंदाज बाद.
सुंदर झेल पाहायला मिळाला. स्वीपला त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळाले होते आणि जेवढा वेगानं बॉल आला तेवढ्या वेगानं मात्र बॉलला पकडलं गेलं आणि हा दुसरा धक्का खरं तर विरेल यांच्या स्वरूपात मैदानाच्या आतमध्ये जाताना आपल्याला पाहायला मिळतोय. पाहता पाहता 3 षटकांचा खेळ समाप्त झाला आणि 22 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. शेवटचं अंतिम षटक फेकण्यासाठी गोलंदाजी मार्गवरती गोलंदाज आता आपल्याला पाहायला मिळतील. जे हा गोलंदाज पाहायला मिळणार आहे. 22 धावा झाल्या धावफलकावरती. इथून धावांना वेग वाढवावा लागेल. विकास स्ट्राईक एंड वरती पाहायला मिळतोय. इथे ऑनसेट मध्ये भिरकावण्याचा प्रयत्न केला गेला होता. मैदानाच्या आतमध्ये घडतंय काय? डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न केला गेला मैदानाच्या आतमध्ये आणि फलंदाज या ठिकाणी बाद होताना आपल्याला पाहायला मिळतील. धावचीच्या स्वरूपात खरं तर अति काही संकटात नाही, परंतु धावा इथे आल्या नव्हत्या आणि त्याच कारणास्तव मात्र धाव घेण्याचा प्रयत्न केला होता विकासनं. त्याला परतावं लागतं मैदानाच्या बाहेर. जय गोलंदाजी मार्गवरती पुन्हा एकदा सज्ज होताना पाहायला मिळतील. ब्लाइंड स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, फुटवर्क नव्हतं या बॉलवरती आणि तदनंतर सरळ बॉल चाललाय स्वीप यांच्या हातामध्ये. डॉट चेंडूची सांगता होत असताना आपल्याला पाहायला मिळते. ब्लाइंड स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न सफल राहिलाय. पुन्हा एकदा जय गोलंदाजी मार्गवरती सज्ज होत आहेत. हा देखील फटका ऑनसेट मध्ये भिरकावण्याचा प्रयत्न केला गेला. मैदानाच्या आतमध्ये एक धाव कंप्लीट आणि एकच धावसंख्येवरती समाधान मानावं लागेल. इथून धावसंख्येला चांगला आकार द्यायचा असेल तर मात्र चांगले बॅटिंग करावे लागणार आहे या बॅटरला. टोटल धावा जर आपण पाहिल्या तर आतापर्यंत 23 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. इथे फुल टॉस होता. पुन्हा एकदा ऑन साईडला भिरकवण्यात आलंय. रनआउटची संधी होती परंतु मैदानाच्या आतमध्ये घडतंय काय? खराब थ्रो थोडासा पाहायला मिळाला आणि तदनंतर एकच धावसंख्येवरती समाधान मानावं लागतंय. 24 धावा या धावफलकावरती आतापर्यंत लागल्या गेल्यात. 24 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. अजून एक चांगला चेंडू आहे. अजून एक सुंदर चेंडू आणि डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. शेवटचा चेंडू शिल्लक असेल. 24 धावा धावफलकावरती येताना पाहायला मिळत आहेत. कदाचित आपण जर पाहिलं तर कमी धावांचा हा सामना पाहायला मिळेल का, की या बॉलवरती मोठा फटका येईल हे देखील पाहावं लागणार आहे. या बॉलवरती एक मोठा फटका आला तर सन्मानजनक स्कोर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. अतिरिक्त बाउन्स देखील होताना चेंडू हा पाहायला मिळाला आणि व्हाईट बॉलचा इशारा मैदानाच्या आतमध्ये दिला गेला आहे. टोटल 25 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. 25 धावा धावफलकावरती येताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. अजून एक चेंडूचा खेळ पहिल्या सत्रातील बाकी आहे. इथे देखील एक धाव येताना पाहायला मिळाली आणि एकच धावसंख्येवरती समाधान मानावं लागेल. पहिल्या डावाचा खेळ संपलाय आणि धावा झाल्या धावफलकावरती टोटल 26 धावा झाल्यात. 27 धावसंख्येचं टार्गेट असेल. चला नेक्स्ट मॅचचा टॉस देखील केला जाईल. चला नेक्स्ट मॅचचा टॉस केला जातोय.
सोहेल हट ना यार. एक रन, एक बॉल एक रन. एक रन एक रन. हर्ष बॉलिंग केल्या तयार. सेफ सामना करणार. वॉट अ बॉल. डॉट बॉल. सुरेश काका थोडू साइड. कितना चाहिए. टार्गेट काय मोठा नाही पण सेफला षटकार मारायला लागेल तर रन बनणार. 27 रन पाहिजे. खूप शांतता बॅट्समॅन. सकाळपासून खूप शांत आहे. 2 रन. 2 बॉल 3 रन. हर्ष बॉलिंगला तयार. सेफ. अरे विकेट कीपर कडून खूप मोठी चूक झाली आहे. मोठा मासा फसला होता पण विकेट कीपर मधून मोठी चूक झाली आहे. आता असं वाटतंय की मॅच सोडली की काय. स्कोर पण नाही झाला आणि कॅच सुटली. व्हॉट अ शॉट. परत एकदा संधी आणि सेफ बेट शून्यावर.
मोठा मासा फसला. राहुल माथुर बिग विकेट गॉन. आता असं वाटतं रन होणार की नाही होणार. 18 रन पण. दिनेश कटके एक मोठा अनुभव आहे त्यांच्याकडे बॉलिंगचा. पुराना चावल दिनेश कटके घाऊ. बोल्ड व्हाट अ बॉल. दिनेश कटके मेन दिनेश कटकेचे बाकी आहे. दिनेश कटके चला मॅच लवकर लवकर चालू करा. उशीर करू नका. दिनेश कटके बॉल. ही जोडक आहे दिनेश कटकेची. दिनेश कटके एक मोठा अनुभवी गोलंदाज आहे. अंपायरचा इशारा वाईड बॉल. दिनेश कटके परत एकदा वाईड बॉल. अंपायरचा इशारा वाईड बॉल. अजूनही 15 रनची गरज आहे. बरोबर. 12 बॉल मध्ये 15 धावाची.
विरल परदेशी नवीन गोलंदाज. विरल मॅच काढेल असं वाटतंय. विरल के नील, नील के विरल. वॉट अ बॉल विरल. विरल एक खूप जुना अनुभवी बॉलिंग आहे. 14 11 बॉल 14 रन पाहिजे. विरल परदेशीवर मोठी जबाबदारी आहे आता. विरल परदेशी मॅच काढणार का? सर्वांचं लक्ष आता विरल परदेशीवर आहे. 3 शाळा सुटली की काय? मॅच थोडी लवकरात लवकर सुरू करा कार्यकर्ता. विरल परदेशी खूप मस्त गोलंदाजी करत आहे. नील साठी एक बक्षीस आलाय. नीलनी जर 2 बॉल 2 षटकार मारले कपिल जाधव कडनं 501 रुपये. जरा थांबवा ना तिकडे कार्यकर्ता. समाज सुटला की काय? 10 बॉल 13 ची आवश्यकता. विरलवर आता खूप मोठी जबाबदारी आहे. विरल मॅच काढणार का की नील षटकार मारून मॅच सोपी करणार? आणि हे नीलने मारला षटकार. बॉलिंग. कपिलचे 500 वाचले. आठ बॉल 7 रनची गरज. परत एकदा आउटचा शॉट मारलाय. सात बॉल 6 रनाची आवश्यकता. जर हा डॉट बॉल आला तर परत मॅच एकदा रंगेल. विरलवर मोठी जबाबदारी. हा डॉट बॉल पाहिजे कसा पण करून. दोन्ही शतरक्षण काय करत होते ते समजत नाही. लुल्लू की हर्ष, लुल्लू की हर्ष. सहा बॉल मध्ये 5 रन पाहिजे आता. या मॅच मधून जे मॅच जिंकेल त्याच्या बरोबर गणराज बॉयज खेळणार. पटकन टॉस करायला यावे. जो पण मॅच जिंकणार टॉस साठी यावे.
5 रन पाहिजे, 6 बॉल मध्ये 5 रन. विकास परदेशी ही मॅच काढणार का? पूर्ण जबाबदारी आता स्वतःवर घेऊन मैदानात उतरले आहे विकास परदेशी. विकास परदेशी के ऋषभ के विकास परदेशी. काय काम होतं काय? ठीक आहे ठीक आहे. विकास परदेशी पुढचा बॉलर. विकास परदेशी एक अनुभवी गोलंदाज आहे. व्हॉट अ बॉल. विकास परदेशी. चार बॉल 4 वर आली आहे आता ही मॅच. चार बॉल 4 वर आली आहे आता ही मॅच. विकास परदेशी के नील के विकास परदेशी. व्हाट अ बॉल. विकास परदेशी एक 40 प्लस से बॉलर. तीन बॉल 4 रनची गरज. विकास परदेशी खूप सुंदर गोलंदाजी करतात. सुंदर गोलंदाजी विकास परदेशी कडून. 2 बॉल 2 वर आली आहे मॅच. कंपल्सरी चेज असेल दोघां टीमला. कंपल्सरी चेज है, कंपल्सरी चेज. अरे बोल रहे हो दोनों टीम को. कंपल्सरी चेज ही मॅच असेल तर 2 बॉल मध्ये 2 रन कंपल्सरी मारायचेच आहे. हा जर डॉट बॉल आला तर मॅच मध्ये मजा येईल. विकेट विकेट आलो. आता मॅच 1 बॉल 1 वर आली आहे. मॅच चालू करा, मॅच चालू करा, मॅच चालू करा. 1 बॉल 1 रनची गरज. सेमी फायनल मध्ये दाखल व्हायला. एक बॉल 1 रनची गरज. विकास परदेशी की नील, गणराज स्टार की गणराज फायटर. कोणती टीम आत राहील आणि कोणती टीम बाहेर जाईल. मॅच चालू करा. धक 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 धक. 1 बॉल 1 रन. विकास परदेशी की नील, नील की विकास परदेशी. 1 रन मारलाय. गणराज स्टार ही मॅच जिंकली. मॅन ऑफ द मॅच नील. नील टॉस साठी हा पहिला.
गौतम पटेल आणि राहुल माथुर टॉस साठी या लवकर. लवकर या लवकर टॉस.